नमस्कार सर्वांना, कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार मुगाच्या डाळीची रेसिपी। त्यासाठी ते अर्धी वाटी मुगाची डाळ आहे ती भिजत घालायची आहे चांगली 2 तास। आता ह्याला दरदरीत असं वाटून घेऊयात, पाणी पूर्ण निथळून घ्यायचे। डाळ आहे ती आपली दरदरीत अशी वाटून झाली आहे, तिला आता हलकी होईपर्यंत अशी फेटत राहायची एकसारखी, म्हणजे ती पांढर शुभ्र होईल एकदम। मुगाची डाळ आहे ती छान अशी हलकी झालेली आहे। गॅसवरती पॅन ठेवून 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, बडीशेप अर्धा चमचा आणि 5 काळी मिरी हे आहे ते हलकंसं असं भाजून घ्यायचे। खडे मसाले भाजून झाल्याने दरदरीत कुटून घ्यायचं। इथे वाटले डाळीमध्ये एक बारीक चिरलेला कांदा, कुटून घेतलेले खडे मसाले, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेले, किसलेला आला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा ओवा, मीठ आणि हळद हे मिक्स करून घ्यायचे सर्व। तेल गरम झालेलं आहे, अशी गोल गोल भजी सोडून घ्यायची आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची। भजी आहे ती आपली तळून झाली आहे, काढून घेऊयात। तर इथे आपली मूग डाळीची भजी रेडी आहे। अगदी सोडा न वापरताही खूप छान होते, खुसखुशीत मस्त, नक्की करून बघा।